जेव्हा तो तिहारमधनं 86 साली सुटला, तेव्हा तो खरोखरीच इतकं तिहारचं प्रशासन इतकं ढिलं होतं का? की त्याने इतकं इन्फ्लुएन्स केलं होतं त्याला. बरं. मी म्हणलं त्याला किती 79 मध्ये त्याला पिक्चर काढायला परवानगी दिली होती. बरं. तिथे कसं काय परमिट केलं बीबीसीच्या लोकांना? आज जेलमध्ये येऊन त्यांनी सगळ्यांच्यावर असं इम्प्रेशन मारलं होतं. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला होता, स्वतःची केस स्वतः चालवायचा. वकील होता नेमलेला त्यानं? नाही, तो वकील बिकील नाही, त्याला इतका कायद्याचा अभ्यास केला होता. त्यामुळे त्यावेळेचे सगळे जेलमधले लोक त्याला वकीलच समजायचे आणि त्याला एकदम रिस्पेक्ट नाही. इव्हन जेलचा स्टाफ सुद्धा त्याला आधी. आणि त्याला ड्रग्सचं इलिगल धंदा करत असल्यामुळे भरपूर पैसे तो जेलमधल्या लोकांना देत असेल. त्यामुळे त्याला कॉम्प्युटर दिला होता सगळ्यांनी. जे जेलरनी त्याला वापरायला कॉम्प्युटर दिला होता. त्याची एवढी फॅसिलिटी होतं. म्हणजे असं ते सांगतात की तो जेलरच्या बाजूलाच खुर्चीवर जाऊन बसायचा. अरे, आणि असा तो लोकांच्यावर इन्फ्लुअन्स करायचा. बरोबर. आणि त्याचं वैशिष्ट्य. ओके. पण जेव्हा त्यानं ती त्याच्या वाढदिवसानिमित्त केक आणला आणि केक मधनं इतकं त्यानं सर्वांना विषबाधा किंवा एक गुंगीचं औषध दिलं आणि त्यानंतर तो पळाला. हो. पण हे तो पळाल्यानंतर तुम्हाला किती दिवसाने कळालं की तो पळाला? दुसऱ्या दिवशीच पेपरला आलं ना. बरं. ओके. त्यावेळी काय झालं की आम्ही हे जे त्याच्यामध्ये एकदा 75 साली तो ताजमध्ये आला होता आणि मी ताजच्या मॅनेजरला सांगितलं होतं की असा असा माणूस आहे, हा बदमाश येथून तुमच्याकडे राहतो. तर तो म्हणला तो. आणि मी ब्लॅक बेल्टची परीक्षा टोकियोला बरोबर दिली, मी त्याला ओळखतो चांगला. म्हणलं तो तुमच्या हॉटेलमध्ये येऊन बरेच गुन्हे करतो, तू लक्ष ठेव. आणि म्हणून ते असं करून तेवढ्या त्याच्या 74च्या सुमारास एक फ्रेंच कपल आलं होतं. बरं. फ्रेंच कपलला त्याने असं दोस्ती करून ड्रग केलं, त्या दोघांना बेशुद्ध केलं आणि 2 दिवसांनी ते शुद्धीवर, म्हणजे ते उघडून शुद्धीवर आले. तर त्यांनी सांगितली स्टोरी, आम्हाला एक कपल भेटलं, आमच्याकडे आले, त्यांनी आम्हाला जेवायला घातलं आणि आम्ही बेशुद्ध झालो, आमचं सगळं सामान बिमान घेऊन पळाले ते. मग माझ्याकडे फोटो होता त्याचा, मी दाखवला, म्हणजे हाच माणूस. त्यामुळे अच्छा, त्यामुळे ती सवय. मी त्याला म्हणलं, अरे बाबा तुझ्या हॉटेल सांगून सुद्धा तो पळून गेला. नाही आता मी केअरफुल राहील म्हणून. आणि परत 2 महिन्यांनी तो एका स्विस मुलीला घेऊन तिकडे आला. त्या शामियान्यामध्ये चहा पित होता. तर यांनी बघितलं की ताबडतोब त्याला आठवलं झेंडेला फोन करायचा. त्यांनी त्यावेळी टेलिफोन बूथवर झालं. त्यांनी तिथून फोन करताना यांनी बघितला, फार शार्प होता, बघितला फोन करतोय, ते ताबडतोब तिथून तो पळाला त्या मुलीला घेऊन. पण आमच्या सुदैवाने, सगळ्यांच्या सुदैवाने, त्यावेळी तिथे एक हा होता वॉचमन जो होता, तो म्हणला हा फॉरेनर माणूस एवढा पळतो का टॅक्सीनी, म्हणून त्यांनी त्याच्या मागे दुसरी टॅक्सी लावली आणि तो त्या टॅक्सी फॉलो केली. तिकडे रिज हॉटेलमध्ये गेला. तिथून त्याने फोन केला, साहेब आता आपल्या हॉटेलमधून पळालेला माणूस रिजमध्ये गेलाय. मग तो मॅनेजर पळत पळत, साहेब चला चला रिजमध्ये चार्ल्स सोब्रायल गेलाय. मग आम्ही लगेच जीप घेऊन गेलो. बाय दॅट टाइम त्यांनी सगळी त्या मुलीला घेतली, सगळं सामान घेतलं, टॅक्सीत घातलं तो चेकआउट करून. आणि तेवढ्यात त्यांनी कदाचित लांबून आमची जीप पाहिली असेल काय, तर त्यांनी त्या मुलीला तशीच टाकली आणि तो पळाला. पण ती मुलगी सापडली, तिचं सगळं सामान सापडलं. त्या सामानात त्याच्याकडे 5-6 खोटे पासपोर्ट त्यांनी केलेले ते मिळाले. 75 सालची गोष्ट. ही 75 सालची गोष्ट. हा 75 सालची गोष्ट. आणि मग तो ते मिळाल्यानंतर परत मुंबईच्या सगळ्या पेपरमध्ये आलं. ते सगळे त्याचे फोटो, वेगळ्या वेशातले फोटो ते प्रसिद्ध झाले की पोलिसांना चार्ल्सनी गुंगारा दिला, म्हणून ती बातमी सगळ्या वर्तमानपत्रात आली. त्यानंतर 76 साली त्याला जो पकडलं, तो एका हॉटेलमध्ये काहीतरी फ्रेंच लोकांना असं ड्रग करत असताना तिथल्या मॅनेजरने पाहिलं आणि पोलिसांना बोलवलं. त्यावेळी तो पकडला गेला. तुली नावाच्या इन्स्पेक्टरने त्याला ओळखला आणि पकडला. त्या पकडल्यानंतर जेलमध्ये होता तो. मग ती आम्ही 71ला पकडलेली केस ती हिअरिंगला आली. त्याच्या हिअरिंगला मी गेलो दिल्लीला. बरोबर आमची बायको पण म्हणली मी पण येते दिल्लीला, म्हणून तिला घेऊ. त्यावेळी मी सीआयडीत होतो म्हणून साध्या कपड्यात असायचं. तर मी साध्या कपड्यात असताना 30,000च्या कोर्टात त्याला असा आणताना, तोपर्यंत त्यांनी जगभर किती 20-22 खून केले, ते रेड कॉलर नोटीस वगैरे त्याचं. त्यामुळे तो फार मोठा गुन्हेगार झाला होता. त्याला कोर्टात आणताना 15-20 शिपाई, इन्स्पेक्टर, स्टेनगन असं एस्कॉट. तर माझा आवाज असा मोठाच आहे. मी म्हटलं त्याला फालतू माणसाला केवढं एस्कॉट आहे. तर तो एक पंजाबी होता, तुमको मालूम है कोण आहे? म्हटलं हा मालूम आहे, ये चार्ल्स सोब्रायल इसको मैं पकडा था. त्याला वाटलं याला कोणी पागल कुत्त्यानी काढलं म्हणून. आणि मी साध्या कपड्यात होतो. नंतर मला आत बोलवलं कोर्टात जबानी द्यायला. मग माझ्या बायकोला त्यांनी विचारलं की तिने सांगितलं हे इन्स्पेक्टर आहे बंबई से आए, इन्होंने इसको पकडा था. मी बाहेर आलो कोर्टाच्या, तर ते सगळे अरे तुमने कशा पकडा? म्हटलं हातच्या पकडा. तुम्हाला हात लोखंड काय? म्हणजे त्यांना असं सगळी गर्दी होऊन त्यांना सगळ्यांना नवल वाटलं की मी कसं एक पकडलं. त्यामुळे आमच्या बायकोला वाटलं चांगल्या माणसाची मी लग्न केलं.
पण आता आपण मी 86 त्याला परत बोलण्याचा प्रयत्न केला. बरं, मला असं तेव्हा- वाटलं त्याला हा. काहीतरी सांगूया किंवा असं का करतोस तू हे? तो म्हणला माइंड युअर ओन बिझनेस. मग तो मला त्याने असं ब्रशअप तो असं सगळ्यांना तुच्छतेनेच वागवायचा, तर स्वतःबद्दल फार काहीतरी समजायचं. ओके मग पण त्यावेळी त्याला मला परत बघता आलं, ओके. त्याशी बोलता म्हणजे आलं. आतापर्यंत तुम्ही म्हणजे 71 साली पकडलेलं, 75 साली तुमच्या हातातून निसटला, हा. 76 साली तुम्ही त्याला 30,000 कोर्टामध्ये बघितलं. 30 साल. मग आता आपण 86 कडे आता सर 86ला त्यांनी ते काय जवळजवळ त्याचा डेव्हिड हॉल नावाचा एक फॉरेनर मित्र होता, बरं. तो गाडी घेऊन आला हम्म. आणि ते TR जेलमध्ये- बाहेर सकाळी TR जेलमध्ये गाडी TR घेऊन. जेलमध्ये त्यांनी सगळ्यांना सांगितलं आज याचा वाढदिवस पार्टी केली. बरं पार्टी सगळ्यांनी एव्हरीबडी एन्जॉयड पार्टी. आणि सगळे 6-7 गार्ड होते ते सगळे झोपले. आणि ते जेलचे दरवाजे उघडले, 3 गाड्या आत गेल्या आणि 16 लोक पळून गेले त्या गाडीतून 16 मार्चलाच. आणि मग दुसऱ्या ही सगळी मोठी बातमी आली. बरोबर. पण त्यामुळे ही बातमी आल्यानंतर म्हणजे मीडिया किती उपयोगी असतं, तर 19 तारखेला आमच्या आफ्टरनूननी माझा फोटो छापला आणि त्याचे ते जुने फोटो होते ते सगळे, की देर इज वन इन्स्पेक्टर इन मुंबई हु नोज हिम. ओके. आता आमचे डीजीपी त्यांना काय माहित, त्यांच्या हाताखाली 4-5 हजार इन्स्पेक्टर आहेत, कुणी कधी काम केले काय कळणार. बरोबर. पण सुदैवाने ते वाचलं असल्यामुळे 29 मार्चला रेल्वे पोलिसांनी एक संशयित पकडला. बरं. आणि त्याच्या इंट्रोगेशन मध्ये निघालं असं की याच्याशी चार्ल्सशी संबंधित आहे. बरं. ते कळल्यानंतर ताबडतोब त्यांना डीजीने सांगितलं, साहेब चार्ल्स, कारण ती फार मोठी बातमी होती ना, बरोबर. साहेब चार्ल्सचं काहीतरी कनेक्शन आहे. ते म्हणलं दुसरं काय ना, पहिले झेंडेला बोलवा. मला सकाळीच मेसेज, डीजीपी साहेबांना भेटा. हो. डीजीपी आम्ही कधी बघत पण नाही डीजीपी. बरोबर. आणि मी घाबरून गेलो, म्हणलं कशाला डीजीपी साहेब आपल्याला बोलवत आहेत. तरी मी गेलो सकाळी तिकडे आणि गेलो तर मी तिथं कमिशनर, जॉईंट कमिशनर खालीच उभे. अरे आज डीजी तुमची वाट बघतायत. आणि मग गेलो, मग मी सगळी स्टोरी सांगितली, काय सांगितलं. मग त्याने आम्ही सगळी चर्चा केली, बरं. काय करता येईल. ओके. मग त्या इन्व्हेस्टिगेशन असं कळलं होतं की ते गोव्याला आपल्या पनवेलला पंचरत्न हॉटेलमध्ये राहिले होते. बरं. आणि तिकडे त्यांच्याकडे मोटरसायकल होती. सुदैवाने त्या वॉचमननी तिथलं तो नंबर लिहून ठेवला होता आपल्या डायरीमध्ये, बरं. ते लोक वापरतात. आणि मग तिथून ते गेले. पण त्यांनी आपल्या एका मित्राला पाठवलं होतं इकडे दिल्लीला, की आपल्याबरोबर अजून 2-3 मुली असतील तर आपण असं फॅमिली वाटूत म्हणून 2 मुली घेऊन ये. म्हणून त्यांचा एक सहकारी त्यागी म्हणून गेला होता, तो परत आला सांगायला की त्या मुली यायला तयार नाही. तो परत आला, तोपर्यंत या पकडलेला एक बातमी पेपरला आली होती, हे सगळे तिथून निघून गेले होते. बरोबर. मग तो संजय पोद्दार, त्या हॉटेलचे मालक, ते फार चांगले ग्रस्त आहेत. त्यांनी पण किती मदत केली. तर त्यांनी असं नाही सांगितलं, तो म्हणलं ते गेले आता, येतील थोड्या वेळात, तू बस, तू पण आम्ही जेवायला वेळ तो रूम उघडून देतो. त्याने दुसरी रूम उघडून दिली, त्याला जेवायला घातला आणि पोलिसांना बोललो. आणि पोलिसांना बोलल्यानंतर मग तो त्याला इंट्रोगेशन करताना तो म्हणला, मला कशाला पकडता, काय मी कुठं चार्ल्स सोबराज बरोबर होतो, पळाला नाही, मी फक्त त्याला गाडीतून बाहेर आणला. ते चार्ल्स सोबराज म्हणे ही सगळी माहिती मिळाली. बरोबर. मग त्यात त्यांनी सांगितलं की त्याची बायको अमेरिकेत आहे, तो तुला मग त्याचं गोव्यातल्या एखाद्या छोट्या बोटीतून मोठ्या क्रूजमध्ये जाऊन तिकडून पळून जायचं तुमच्या लक्षामध्ये असं. पण तो तसा कुठे कुठे गेले, अलवारला गेले होते, अहमदाबादला गेले होते, मुंबईत 4 दिवस राहून गेले होते. सगळे फिरमे. मग मी डीजीने सांगितलं की साहेब आपण जिकडे इकडे तो तिथे परत जातो, तर आपण सगळ्या तिकडे टीम करू. अशा वेगवेगळ्या टीम तयार केल्या, तिकडे गेले. तर मला डीजी साहेब म्हणाले तू गोव्याला जा. मी म्हणलं ठीक आहे साहेब. मग आम्हाला त्यावेळी मी म्हणलं साहेब पैसे तिकडे हॉटेलमध्ये राहायला किती लागते. मी म्हणलं 10,000 रुपये. मग आम्हाला सगळ्यांना 10,000 प्रत्येक टीमला ताबडतोब दिले सिक्रेट सर्व्हिस फंडातले. आणि आम्ही मला आधी ते म्हणले तू ताबडतोब विमानाने जा पुढे. मग बाकीचे लोक, मग 2 ऑफिसर आणि 2 शिपाई गाडी घेऊन आले. आम्ही विमानाने तिकडे गेलो गोव्यात. बरं. पण एक सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा याच्यामधला आहे की चार्ल्स शोभराजला जेव्हा गोव्यामध्ये आहे तो, असं तुम्हाला जेव्हा कळालं, तेव्हा तो जो त्याच्याबरोबर जो त्यागी होता त्याला तुम्ही बरोबर घेतलं होतं? नाही, त्यागी बिगीला काय मी बरोबर त्याला घ्यायची गरज काय होती, आम्हाला माहित होतं. चार्ल्सला मी ओळखत होतो ना. बरं. आणि तो गोव्यात असेल नक्की नव्हतं, कदाचित गोव्यात असेल, कदाचित गोव्यात असेल. सुदैवाने माझा नेमणूक त्याच्यामध्ये सुद्धा गंमत झाली. आम्ही ते सगळे पैसे वगैरे घेतले. साहेब म्हणाले तुझा विमानाआधी पुढे. आणि ते आमचे जॉईंट सीपी एक मेंडोन्सा म्हणून होते, त्यांना सोमन साहेब सीपी होते. तर त्या डीजी फार वरच्या करे, ते म्हणले तुम्ही आता हे सगळं सांभाळा. बरोबर. त्या मेंडोन्साने सांगितलं.
तर ते क्राईम ब्रांच आहे, मी पोलीस स्टेशन क्राईम ब्रांच एवढं बरं नसतं. हो. तर ते ऑफिसमध्ये गेल्यावर ते मला म्हणाले, झेंडे तू इकडे इंट्रोगेशन सांग, तू इथे थांब, मी दुसरा ऑफिसर क्राईम ब्रांचचा पाठवतो. बरं, ठीक आहे साहेब. ते 10,000 रुपये त्यांनी माझ्याकडून घेतले. बरं. आणि मी गेलो. तर मी तेवढ्यात साहेब म्हणले ते विमानाने जा. तर मी म्हणलं मी अजून विमानात बसलो नाही, चांगला चान्स होता. आणि गेला. मी खाली उतरून गेलो होतो, पण नर्वस होऊन गेलो होतो. पण परत वर जाऊन साहेबांना म्हणलं, साहेब तुम्ही जोग साहेबांना सांगा तुम्ही मला पाठवत नाही. आणि ते कारण ते मला म्हणले तू जा. हो बरोबर. ते त्याने 1 मिनिट विचार केला, ते एक लपडं करून त्यांनी पैसे मला परत दिले, जा बाबा तू जा. असं आले. आणि त्यामुळे तो चान्स मला मिळाला. तुम्ही पहिल्यांदा गोव्याला जेव्हा गेले तेव्हा पहिल्यांदा विमानात बसले तुम्ही? पहिल्यांदा. तोपर्यंत मी विमानात बसलो. दिल्लीला गेले तेव्हा कशी गेले होते मग? 30,000 कोर्टात गेले? आपला राजधानी एक्सप्रेस. ओके. 86 साली तुम्ही पहिल्यांदा विमानात 4 शोभराजला शोधण्यासाठी. हो. आणि तिकडे पण मग ते सोमन साहेबांनी केरकरांना फोन केला. अजित केरकर जे ताजचे होते. अरे ते आमचे ऑफिसर तिकडे जातात, जरा ताजमध्ये त्यांची व्यवस्था करा. बरं. त्याप्रमाणे मी लगेच जाऊन तिकडे ताजमध्ये उतरलो तिकडे. ओके. जेव्हा गोव्यात गेल्यानंतर तुम्ही पहिलं काम काय केलं? पहिल्यांदा तो फोन करेल म्हणून मग मग आम्ही सीटीओला गेलो. पूर्वी काय दुसरं काय नाही, सीटीओ टेलिग्राफ ऑफिस, सेंट्रल टेलिग्राफ ऑफिस. तिथे जाऊन तिथे तुम्ही बुक करावं लागायचं. बरं. म्हणून तिकडे जाऊन मी त्यांना सांगितलं मी अमुक आहे आणि आम्हाला किती कॉल गेल्या 20 दिवसात किती कॉल झाले अमेरिकेला. तर तिथे मेनेज नावाचा एक फार चांगला माणूस होता. कारण मी साहेब तुम्हाला सगळं देतो, पण तुम्हाला एक सांगतो की इथं कोणी फॉरेनर येत नाही आमच्याकडे. बरं. कारण आमच्याकडे एक ओकर नावाचा एक बार आहे, तिकडे आमच्या स्टाफचं त्यांचं संधान आहे. तिकडून ताबडतोब लाईटनिंग कॉल तुम्हाला मिळतो. तर बहुतेक फॉरेनर तिकडे जातात. ओके. हा त्यांनी मोठा क्ल्यू दिला. आता फक्त एक आपल्या नवीन प्रेक्षकांना सांगा, साधा कॉल आणि लाईटनिंग कॉल फरक काय असतो? लाईटनिंग कॉल ताबडतोब लागतो ना. बरं. आणि साधा कॉल हा एक्सचेंज मार्फत तेव्हा फिरवा लागत असेल. बरोबर. तर तो लाईटनिंग कॉल करण्यासाठी त्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलचं काय नाव सर? ओकेरा नावाचं हॉटेल आहे. पणजी जवळ एक 15 किलोमीटरवरती आहे. कळंगूट आणि पणजीच्या तिकाटण्यावरती आहे. ते आहे. बरं. ते हॉटेल ते आहे. मग ते आम्ही काय, त्याची मोटरसायकलचा नंबर होता. बरं. मग गोव्यात सगळीकडे फिरायचो. तर काय नंबर होता ना आमच्याकडे. तर ते पायलट आहेत गोव्यात, पायलट. तर त्यांच्याकडे जाऊन विचारायचो, माझा भाऊ असा पळून आलाय, गाडीचा नंबर आहे. अशा फिरत असताना एक 16-17 वर्षाचा पोरगा मला म्हणला, तुम बहुत बंडलबाज आहे. बरं. बोले क्या हो गया? बोले ये नया पिकॉक कलर का गाड़ी है, चेन कवर भी अभी बिठाया नहीं, वो फॉरेनर चलाता है, वो गोरा है, तुम काला है, तुम्हारा भाई कैसा हो सकता है. ओके. म्हणजे मला खात्री झाली की म्हणजे तो फिरतोय. बरोबर. म्हणून आम्ही साहेबांना फोन केला. म्हणलं साहेब तो इथे आहे, आम्ही 2च ऑफिसर इथे आहोत, मला मदत पाठवा. म्हणजे अजून 5-6 ऑफिसर मी पाठवतो. म्हणून त्याने अजून एक गाडीने दुसरे 5-6 ऑफिसर पाठवले. बरं. आम्ही दिवसभर ती मोटरसायकल फिरायचो आणि संध्याकाळी जाऊन त्या हॉटेलमध्ये बसायचो. बरं. येतोय का बघा काय. तेवढ्यात ते दिल्लीचे पोलीस आले. बरं. तिथे आमच्या बरचा ऑफिसर होता, त्याचा एक बॅचमेट गोव्यात होता. बरं. तो पूर्वी ते एक IPS ऑफिसर गोव्यात काम करून गेलेला तो आला होता. बरं. त्या याला शोधायला. तर ते दोघे बोलले काय. ते म्हणले आम्ही सोबराला शोधायला आलोय. तर मी जाऊन त्यांना विनंती केली. म्हणजे साहेब मी पण त्याच कामासाठी आलो, आपण जॉईंट काम करू. बरं. पण ते IPS त्यांना म्हटलं मी मोठा अधिकारी आहे. ते म्हणले तुला काय. तर त्याच्या सहकार्याला म्हणले इन्स्पेक्टर आहे काय गो अवे. त्यांनी मला धुडकावून लावलं. आणि मग आमच्या सुदैवाने ते परत आलेच नाही त्या हॉटेलमध्ये. बरं. मग तो त्या हॉटेलमध्ये येतो आहे, हे तुम्हाला मग पुढे कसं स्पष्ट होत गेलं? कसं काय नाही. ऍक्सिडेंट 6 एप्रिलला संध्याकाळी आम्ही दिवसभर संध्याकाळ झाली की त्या हॉटेलमध्ये जाऊन त्यांना कोणाला सांगितलं होतं आम्ही काय कोण आहेत काय. रोज आम्ही पहिले काहीतरी ऑर्डर द्यायची, काहीतरी खायचं, TV बघा, असं काहीतरी गंमत करायचो आम्ही. आणि मग 6 एप्रिलला हिंदुस्थान पाकिस्तानची हॉकी मॅच टीव्हीवर चालली. बरं. माझे सगळे सहकारी ते बघत होते. तर मी आपल्या सहज बाहेरच्या बाजूला हॉटेलला एंट्री आहे, त्या हॉटेल एंट्रीकडे लक्ष ठेवून होतो. तर तिथे एक टॅक्सी उतरली. बरं. तर त्या टॅक्सीतून 2 माणसं उतरली आणि ती अशी यायला लागली. त्याच्या एकाच्या हातात बॅग होती. पण मी बघितलं तर त्यातल्या दोघांनी पण ते सनकॅप घातली होती. म्हटलं एवढ्या रात्री सनकॅप का घालती. म्हणून मी त्याला असं निरखून बघायला लागलो. तर मला वाटायला अर्थात सोबराज दिसतो. बरं. सोबराज म्हणलं तर त्याकडं बॅग होती, त्याकडं स्टेनगन वगैरे असते. मी घाबरलो. मी पहिल्यांदा काय तिथून उठलो गपचूप, एका भिंतीआड लपलो. ते कुठे बसतात ते बघितलं. मग ते एका व्हरांड्यातच एका टेबलावर बसले. मग ते टेबलावर बसल्यानंतर मी गपचूप त्याच्याबरोबर मागच्या टेबलावर जाऊन बसलो, एक टेबलावर. आणि मग बघत होतो. तो सारखा असा, तो फार शार्प आहे, असा सारखं बघत होता.
मी तेवढ्यात मग 2 मिनिटात विचार करून एक प्लॅन तयार केला. बरं. एक कागदावर लिहिलं मी की 2 ऑफिसर, टॅक्सी आली, त्या टॅक्सी ड्रायव्हरला पकडा. तिकडे लग्न चाललं होतं कंपाऊंडमध्ये, 2 ऑफिसर कंपाऊंडमध्ये गडबड झाली तिथे, आणि दोघे मला मदतीला आहे असं मी निरोप दिला. टोटल तुम्ही असे 7 जण होता. हा. मग त्याप्रमाणे त्यांनी जाऊन निरोप दिला. 2 ऑफिसर जाऊन त्या टॅक्सी ड्रायव्हरला विचारायला सुरुवात केली. ते टेम्पररी लॉयल्टी असेल ना, आपल्या गिरायकाची कशाला चौकशी करतो. त्यांना तो झिडकारून तो त्यांना आज सांगायला यायला लागला की बोल तुमची चौकशी करतायत. हा, की तुमची चौकशी. तो येताना मी बघितलं, म्हणलं हा यांना भेटला आता मोठं लफडं होईल. तर म्हणलं आता तेवढ्यात माझे सहकारी येतच होते, ते आले माझ्याजवळ. मी जाऊन त्या आधी त्याच्या अंगावर एकदम गपदिशी त्याला ओरडलो मी, चार्ल्स. खुश चार्ल्स. म्हणलं डोंट फॉरगेट आय एम सेम झेंडे वर्ड कॉट इन 71. आणि एकदाच माणसाला कळलं की आपण एक्सपर्ट झालो, मग तो कॉलॅप्स झाला. तोपर्यंत रिव्हॉल्वर घ्यायचा प्रयत्न केला. त्या ऑफिसरनी तो बॅग उचलली, तर रिव्हॉल्वर साहेब लोडेड आहे म्हणलं, ते अनलोड कर. मग त्यांनी ते अनलोड केलं आणि मग त्याला धरून घट्ट मी पकडून ठेवलं चांगला. आणि तोपर्यंत सगळे लोक जमा झाले, कारण ते लग्न झालं. आवाज माझा एवढा मोठ्याने ओरडलो मी. आणि मग ते सगळं मी सगळ्यांना सांगितलं, सगळे बाजूला आधी. काय त्या हॉटेलवाला म्हणलं जे काय तुझ्याकडे सुतळ्या काथ्या बिथ्या असेल तो दे, कारण तो चार्ल्स ब्लॅक बेल्ट आहे आणि तो काय करेल माहित नाही, एवढ्या सगळ्या जगातून पळून गेलेला. मग पहिल्यांदा मी त्याला घट्ट एखादी बेडिंग बांधावं तसं संपूर्ण काथ्याने बांधून टाकलं. बरं. आणि त्याला मग आमच्या गाडीमध्ये झोपवला सीटवर. त्याच्यावर 2 शिपाई बसवले आणि त्यांच्या हातात डबडी दिली, काय शी शू करायची ती याच्यात, पण त्याला हलू द्यायचा नाही एवढं सांगून. आणि त्याला मग आठवण आली की ते इथून कुठं पण जगात फोन होतो. मी लगे आमच्या कमिशनर साहेबांना फोन केला. म्हणजे साहेब त्याला पकडला. खरं सांगतोस? म्हटलं साहेब 1000% खरं. अरे म्हणे मी इतका आनंदित आहे, तू ताबडतोब तिथे थांबू नकोस, तू ताबडतोब ये, मी स्वतः ऑफिसमधून खाली उतरून तुला रिसिव्ह करेल. असं त्यांनाही आनंद झाला. बरोबर. सोमन साहेबांना. हा, सोमन साहेबांना. सीपी मुंबई. मग आम्ही तसंच गाडीमध्ये तेवढ्यात त्या हॉटेलवाल्यांनी गोव्याच्या पोलिसांना फोन केला की साहेब पकडा काय चार्ल्स ब्रदर्स. ते तिथल्या त्यावेळी गोव्याला आयजी असतो, त्यांनी 2 ऑफिसर पाठवले, ताबडतोब त्याला घेऊन ये. मी त्यांना म्हणलं अजून आम्ही चौकशी करतोय, येतोय. तर मी 2 ऑफिसर म्हणलं साहेबांना जाऊन सांग. आणि तेवढ्यात आम्ही गाडी पळवली. जी पळवली ती सरळ गोवा बॉर्डरच्या बाहेरच आणली. गोवा पोलिसांनी तुमचा पाठलाग केला होता का? नाही, पाठलाग वगैरे नाही केला. ते सगळं पिक्चरमध्ये दाखवलं, ते योग्य नाही. बरं. फक्त पण त्यांना चौकशी वगैरे केली, पण मला साहेबांनी सांगितलं होतं कुठे थांबायचं नाही, डायरेक्ट यायचं. आम्ही जे रात्री 11 वाजता निघालो ते स्ट्रेट पनवेलला आलो होतो, पण कमिशनरला भेटायची प्रसंगच नाही आला. तोपर्यंत त्याला न्यायला विमान आलं होतं दिल्लीहून BSFचं. आणि मला रिसिव्ह करायला पनवेललाच बरेच अधिकारी वगैरे आले होते. त्यांनी आम्हाला त्याला तिकडे ताब्यात घेतला, आम्हाला घेऊन डायरेक्ट DG ऑफिसला. बरं. आणि DG ऑफिसला मग परत सगळे काय दूरदर्शन, सगळे मीडिया, दुसऱ्या दिवशी सगळ्या पेपरला ते आलं. बरोबर. सगळीकडे फक्त झेंडे हेच नाव होतं. हा, ते काय ते झेंडाबाद, त्याने बा मोठं आहे झेंडाबाद. झेंडाबाद कारण झेंडाबाद केलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.